ओके, आपण आता काय करूया या व्हिडिओमध्ये आपण जे व्हर्च्युअल मशीन बनवलेलं आहे उबंटूचं त्याच्यावरती SQL सर्व्हर इन्स्टॉल करायचा प्रयत्न करूया. ओके, तर मी आता हे मशीन चालू करतो. प्रयत्न करूया असं म्हणायचं एक कारण असं आहे की आपण काय करणार आहे, SQL सर्व्हर 2022 असं इन्स्टॉल करणार आहे. उबंटू 24.04 या म्हणजे व्हर्जनवरती, आणि ते मायक्रोसॉफ्टने ऑफिशियली अजून सपोर्ट केलेलं नाही आहे. ओके, म्हणून तसं म्हटलो मी. पण काही लोकांनी त्याचा वर्कअराउंड शोधून काढला आहे, आणखीन इंटरनेटवरती त्या कमांड्स त्यांनी दिलेल्या आहेत. बेसिकली काय होतं आहे की 2 फाईल्स आहेत त्या कॉपी होत नाहीत, आणि म्हणून ते चालत नाही असं लोकांच्या लक्षात आलं, म्हणून त्यांनी ते हिस्ट्री म्हटलं की जुन्या सगळ्या कमांड आपल्याला दिसतात. एनिवे, मला वाटलं होतं की ती व्हर्जनची कमांड असेल, पण ती नाही आहे. ठीक आहे, जाऊ दे. तर मी ब्राउझर ओपन केला आणि आता मी इथे म्हणतो की इन्स्टॉल मायक्रोसॉफ्ट SQL सर्व्हर 2022 ऑन उबंटू 24.04. ओके, परत करून बघूया आपण. टू ऑन उबंटू 20, बरोबर आहे, 24 आहे नाही का, 4.04. असं का होतं काय कळतं मला. हे बघा, मी इथं म्हटलं तसं तुम्हाला इथं आलं, इन्स्टॉलिंग ऑन इज नॉट ऑफिशियली सपोर्टेड बाय मायक्रोसॉफ्ट. ओके, ऑन हे आपल्याला ॲक्च्युली मायक्रोसॉफ्ट लर्न हाऊ टू इन्स्टॉल. ओके, तर इथं त्यांनी लिहिलं की SQL सर्व्हर 2022 ऑन उबंटू 20 किंवा 22. ओके, आणि आपल्याकडं आहे 24. आणखीन ते ऑफिशियली सपोर्टेड नाही आहे असं त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे. ठीक आहे, तरी पण आपण आता ते प्रयत्न करणार आहोत. हे सगळं आहे आपल्याकडं, 2 GB ऑफ मेमरी वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे, तर इथे हे जे आहे ना, हे असे टॅब आहेत बरं का, ते त्याच्याकडे जरा लक्ष ठेवा. आणि आय डोंट नो, मला असं वाटतं की ते उलटे झालेत. त्यांनी लेटेस्ट या बाजूला ठेवायला पाहिजे होतं आणि जुने या बाजूला. त्यांनी काय केलं आहे, 20-22 असे टॅब केलेत, ते चुकीचं आहे असं मला वाटतं. एनिवे, प्रत्येकाचं एक ओपिनियन आहे. आपण आता काय करूया, ह्या पानावरती ज्या इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत त्या एक 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 1 बाय 1 इथे कॉपी करूया. आणखीन त्या टर्मिनलवरती आपण त्या एक्झिक्यूट करूया. ठीक आहे,
आता हा आपला टर्मिनल, इथे मी क्लिअर म्हणतो, थोडंसं वरती येईल. आता मी इथे कॉपी म्हणणार, टर्मिनलला जाणार, राईट क्लिक, पेस्ट, एंटर. ठीक आहे. आता तो म्हणतो की कर्लच नाही सापडलं, म्हणजे आपल्याकडं बहुतेक काय म्हणतात त्याला, कर्लच इन्स्टॉल्ड नाही आहे. ओके, ठीक आहे. तर आपण इथे कन्स्ट्रक्ट करू. आपण इथे काय करू, sudo apt install curl. ओके, कर्ल इन्स्टॉल झालेलं आहे, क्लिअर केलं. आता त्या मेमरीतली कमांड परत एकदा देतो. ठीक आहे, हे झालं. परत इकडे जायचं, कॉपी, टर्मिनलला जायचं, राईट क्लिक, पेस्ट, एंटर. ओके, त्यांची जी काय पब्लिक की आहे GPGची, ती इथे ती दाखवते. तो खाली जाऊया आपण, इथे परत कॉपी म्हणू, टर्मिनलला जाऊ, राईट क्लिक, पेस्ट, एंटर. ओके, इथे परत येऊ आपण, त्यानंतर इथे परत कॉपी म्हणू, टर्मिनलला जाऊ, राईट क्लिक, पेस्ट, एंटर. तुम्ही जर बघत असाल तर मी काही करत नाही आहे, फक्त एक कमांड त्यांनी ज्या सिक्वेन्सने तिथे दिलेल्या आहेत त्या मी फक्त इथे कॉपी पेस्ट करतो आहे. किंचित लेंथ वाढेल या व्हिडिओची, कारण थोडी लेंदी प्रोसेस आहे इन्स्टॉलेशनची, म्हणून. ठीक आहे, हे झालं. आता पुढची कमांड त्यांनी दिलेलीच आहे, पण आपण आता इथे जर हे फॉलो करतोय तर हेच फॉलो करूया. ओके, इथे कॉपी म्हटलं, इकडे गेलो, तीच कमांड आहे जी इथे दिलेली आहे ती. ओके, हे जर तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ, राईट क्लिक, पेस्ट, एंटर. ओके, तर इथं काय आहे, वरती यादी आलेली आहे सगळ्या व्हर्जन्सची. कुठलं तो नंबर आपल्याला टाईप करायचा. आपण SQL सर्व्हर एक्सप्रेस इन्स्टॉल करणार आहोत, त्याचा नंबर आहे 3. ओके, तर आपण इथे 3 मेथड 3 टाईप करतो आणि एंटर मारतो. हे लायसन्सिंग ॲग्रीमेंट आपल्याला येस म्हणावं लागेल, ऑफकोर्स. ते मी येस म्हणतो. त्याच्यानंतर इथे मी पासवर्ड देतो. तो कन्फर्म करावा लागेल. ठीक आहे, हे झालं. आता त्यांनी काय म्हटलं की SQL सर्व्हर इज नाऊ स्टार्टिंग. ओके, तर आपण काय करूया, इथे ती कमांड असते, त्यांनी दिली आहे का बघूया. दिलेली आहे, इथे की कॉपी केली आहे. आता तो SQL सर्व्हर रन होतोय का नाही हे आपल्याला ही कमांड दिल्यानंतर कळेल. राईट क्लिक, पेस्ट, एंटर. ठीक आहे, तर तुमच्या लक्षात येईल इथे की SQL सर्व्हर चालू झालेलं नाही, त्याचं इन्स्टॉलेशन फेल गेलेलं आहे. ओके, तर त्याचं कारण असं आहे की त्या 2 फाईल्स आहेत त्या तिथे सापडत नाहीत त्याला, म्हणून तो चालू होत नाही. पण लोकांनी ते शोधून काढल्यात कमांड्स, तर त्या माझ्याकडे मी इथे कॉपी करून ठेवलेले आहेत. या देईन मी तुम्हाला नंतर, त्याचा काही विशेष नाही. तर ही एक फाईल आहे, Ctrl+C, टर्मिनल, राईट क्लिक,
पेस्ट एंटर. ही फाईल कॉपी झाली. त्याच्यानंतर ही कमांड. ओके, कंट्रोल सी, टर्मिनल, राईट क्लिक, पेस्ट एंटर. दुसरी फाईल कॉपी झाली आहे. ओके, तर आता आपण काय करूया, आता आपण तो स्टार्ट करायचा प्रयत्न करूया. इथे ते स्टेटस आहे ते काय बदलणार नाही ऑफकोर्स, तो आपल्याला इथे स्टॉप करावा लागेल. आता मी SQL सर्व्हर हा स्टॉप केला. मला पासवर्ड विचारते, तो मी टाकतो. ओके, हा स्टॉप झाला. त्याच्यानंतर आता मी याला परत स्टार्ट करतो. ठीक आहे, हा स्टार्ट. ठीक आहे, आणि आता आपण त्याचं स्टेटस चेक करूया काय परिस्थिती येते. तर तुम्ही जर पाहिलं तर आता ते ॲक्टिव्ह आहे, म्हणजे तो SQL सर्व्हर चालू झालेला आहे. ठीक आहे, आता SQL सर्व्हर चालू झाला आहे म्हटल्यानंतर आपल्याला त्याला लॉग इन करून बघता येईल. ठीक आहे, तर हा चालू झालेला आहे. आता आपण ह्याला कनेक्ट करून बघूया. तर SQL CMD हे कंट्रोल C करलं, याला टर्मिनलला गेलो, राईट क्लिक, पेस्ट एंटर. तर ते कमांड नॉट फाउंड आलं, कारण काय झालं आहे, त्याचे जे क्लायंट टूल्स आहेत ते म्हणजे SQL CMD वगैरे ते अजून आपण इन्स्टॉल नाही केलेले, नुसतंच आपलं SQL सर्व्हर चालू झालं आहे. तर आपण काय करूया, त्याला स्टॉपच करूया. आत्ता स्टॉप करून ठेवून टाकू. ठीक आहे, त्याला स्टॉप केलेलं आहे. परत मी त्या इन्स्टॉलेशनच्या गाईडला गेलो आहे. ओके, आता हे सिक्युरिटी आणि बेस्ट प्रॅक्टिसेससाठी असे अकाउंट डिसेबल करा वगैरे वगैरे, ते ठीक आहे, पण आत्ता आपण ते काही करणार नाही आहे. तर परत आता तुमच्या लक्षात आलं असेल की इथे 18, 20, 22, 24 असे ते टॅब आहेत. तर त्या टॅबला प्रॉपर जायचं, तेवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, तर इथे कॉपी केलं मी, टर्मिनल, राईट क्लिक, पेस्ट एंटर. ओके, कॉपी, टर्मिनल, पेस्ट एंटर. परत इकडे कॉपी, टर्मिनल, पेस्ट एंटर. इकडे आलो, एक्झिटच कमांड आहे फक्त, ती काही कॉपी करायची गरज नाही. एक्झिट. ठीक आहे, बाहेर पडलो इथनं. तर हे एक झालं. आता आपण हे करू, कॉपी, टर्मिनल, राईट क्लिक, पेस्ट एंटर. यस, एंटर एंटर. हे झालं. ओके, इकडे येऊया. हे त्याने ऑप्शनल लिहिले तरी पण आपण करून टाकू. ठीक आहे, राईट क्लिक, पेस्ट एंटर, कॉपी, टर्मिनल, राईट क्लिक, पेस्ट एंटर. ओके, आणि आता आपण त्या कनेक्ट लोकलीच्या स्टेपला आलेलो आहोत. ठीक आहे, तर ही आपली ती कमांड आहे, SQL CMD डॅश लोकल होस्ट युजर एस आणि पासवर्ड. ती कमांड मी ऑलरेडी ट्राय केलेली होती, त्यामुळे ती आहे मागे, त्यामुळे अप ॲरो दाबून तिथे जातो. ही बघा, ही आली इथं कमांड, मी इथे एंटर मारतो. आपण SQL सर्व्हर बंद करून ठेवला आहे नाही का, ते मी विसरलोच. ठीक आहे, त्याला कंट्रोल C करतो. नाही, ठीक आहे, थांबलाच. SQL सर्व्हर आपल्याला स्टार्ट करायला लागेल. स्टॉप, स्टेटस, स्टार्ट.
कॅप्स लॉक ऑन आहे. ओके ठीक आहे. ठीक आहे, स्टार्ट झाला. त्याचं स्टेटस पण बघून घेऊ एकदा. स्टॉप स्टेटस रनिंग आहे आणि आता आपण कनेक्ट करायचा प्रयत्न करू. ठीक आहे. तर हे लॉग इन फेल्ड फॉर युजर एस ए असं येतं. तर याच्यासाठी आपल्याला काय करायला लागेल की तो MS SQL कॉन्फ जे आहे ते परत रन करायला लागेल आणि त्याला सेट एस ए पासवर्ड करायला लागेल. हे जे आहे सेटअप त्याच्या जे सेट डॅश एस ए डॅश असं नाही चालणार, त्याला स्टॉप करायला लागेल नाही का. एक मिनिट थांबा, स्टॉप करायला लागेल. स्टेटस स्टार्ट स्टॉप करायला लागेल. स्टॉप झाला आणि आता ते परत ते सेटअपची हे द्यायला लागेल. स्टेटस स्टार्ट स्टॉप स्टेटस नाही, हे फार मागं गेलो आपण. नाही मागे गेलो. ठीक आहे, जाऊ दे. इथे असेल माझ्याकडे कमांड. इथे असेल आपल्याकडे. ही कमांड आहे. कॉपी पेस्ट. सेटअप नको आहे आपल्याला, सेट एस ए पासवर्ड. ठीक आहे. सेटअप नको आहे, सेट एस ए पासवर्ड. ठीक आहे. त्याला तो परत विचारतोय पासवर्ड, तो मी इथे टाकतो. परत एकदा विचारतोय कन्फर्मेशन म्हणून. झालं. आता तो म्हणतो की तुम्हाला SQL सर्व्हर स्टार्ट करायला लागेल. तर आपण ही कमांड अशी इथनं कॉपी करू. राईट क्लिक, कॉपी, राईट क्लिक, पेस्ट. चालू झाला असेल, आपण चेक करू शकतो. स्टेटस चालू झालेला आहे आणि आपण आता लॉग इन करायचा प्रयत्न करू. ठीक आहे. इथे हे टाकलेलं आहे, एंटर. तर आता तुम्ही जर बघितलं इथं तर एक आणि असं ग्रेटर दॅन चिन्ह आले. त्याचा अर्थ असा की आपण आता SQL CMDच्या आतमध्ये गेलेलो आहे, म्हणून हा प्रॉम्प्ट आलेला आहे. ओके. तर आता आपण सक्सेसफुली SQL सर्व्हरला कनेक्ट झालेलो आहोत. तर आता मी सपोज इथे म्हटलं की सिलेक्ट नेम फ्रॉम sys.databases असं जर म्हटलं, ओके, आणि गो म्हटलं, तर
जे डिफॉल्ट इन्स्टॉलेशन आहे त्याच्यामध्ये जे 4 डेटाबेसेस असतात, मास्टर, टेम्पडीबी, मॉडेल आणि MSDB, ते इथे दिसतात आपल्याला. याचा अर्थ असा की आपण सक्सेसफुली SQL सर्व्हर 2022 उबंटू 24.04 वरती इन्स्टॉल केलेला आहे, की जे ऑफिशियली सपोर्टेड नाही आहे. ओके, तर हे झालेलं आहे. आपण डेटाबेस रिस्टोअर करणं आणि API इन्स्टॉल करणं हे पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. आत्ता आपण फक्त इथं SQL सर्व्हर ह्या मशीनवरती सक्सेसफुली इन्स्टॉल केलेलं आहे. ओके, तर मी इथनं बाहेर पडतो, इथून पण बाहेर पडतो. ओके, ब्राउझर बंद करतो. या कमांड्स मी देईन तुम्हाला सगळ्यानंतर, त्याचं काय टेन्शन नका घेऊ. ठीक आहे, हे पण मी बंद करतो, हे बंद करतो, हे बंद करतो आणि मशीन बंद करतो. ठीक आहे, पॉवर ऑफ, पॉवर ऑफ. ठीक आहे. ओके, याच्याविषयी काही शंका असतील, काही कुठे अडत असेल, तुम्हाला काही डाऊट असेल तर कॉमेंट्समध्ये विचारा, मी तुम्हाला उत्तर देईन तिथे. ओके, चलो, थँक्यू, बाय.